आज माझ्याबरोबर लोकसभेतले शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंत आहेत. शिवसेनेचे मुख्य प्रतोद अनिल देसाई आहेत. आमचे नाशिकचे खासदार राजाभाऊ गोडसे आहेत. आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येनं जमलेले आहात आणि त्याचं कारण मला माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. कालपासून ज्या बातम्या म्हणा किंवा अफवा म्हणा सर्वत्र प्रसिद्ध होत आहेत की काय कसलं टायगर ऑपरेशन टायगर. हां, ऑपरेशन टायगर सोपं नाही आहे ते. म्हणजे मुळात त्याने एक मान्य केलं की आम्ही अजूनही टायगर आहोत. आमच्यापर्यंत अशा प्रकारच्या कोणत्याही घडामोडीची अधिकृत माहिती नाही. आणि बरोबर ना? तुमच्या माध्यमातून या बातम्या आम्ही पाहतो आहोत, ऐकतो आहोत आणि प्रतिक्रिया देत आहोत. काल रात्री मला साधारण 10:30-11 वाजता एका महत्त्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे. विकत घेतलं जात आहे हा त्यांचा शब्द होता. महाराष्ट्रातील खासदारांना, पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही आणि मीही घेणार नाही. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे. मी म्हटलं काय भावाला? म्हटलं काय भाव आहे? भाव काय लागला आहे म्हटलं. तर म्हणले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी. पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15-15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचत आहेत आणि मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही असं मला सांगितलं. याची माहिती मी समाज माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली, कारण माझं ते कर्तव्य आहे. आता अशा पद्धतीनं कोणी कुठे तृणमूल काँग्रेस असेल, कुठे शिवसेना असेल, कुठे अन्य काही पक्ष असतील, तोडले जात असतील, फोडले जात असतील, तर या देशात निवडणुका लढण्याला काही अर्थ नाही. मी अजून असंही म्हणतोय, ज्या आमच्या खासदारांची नावं येत आहेत ते आता कुठे आहेत मला माहीत नाही आहेत. कोणी म्हणतात दिल्लीत आले आहेत, कोणी म्हणतात मुंबईत आहेत, कोणी म्हणतात त्यांच्या मतदारसंघात आहेत. हे सर्व खासदार शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख यांच्या चेहऱ्यावर निवडून आलेले आहेत. जेव्हा आधी फूट पडली तेव्हा असं सांगण्यात येत होतं की हा उद्रेक हा बंड आहे आणि हे मॅन्डेटच्या विरुद्ध आहे. मोदींच्या नावावर मतं मागितली आणि तुम्ही निवडून आलात. ती निवडणूकच संपलेली आहे. हां, आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे. पण हे जे खासदार किंवा हे जे आमदार किंवा अन्य कोणी, मग तृणमूलचे असले तरी तिकडले, हे खासदार पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर निवडून आले. सगळे अरविंदजी असतील, अनिलजी असतील, राजाभाऊ असतील, सगळे जी नावं तुम्ही घेताय ते आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या मेहनतीवर निवडून आलेले असताना कोणालाही अशा प्रकारे बेमानी करण्याचा अधिकार नाही. विशेषतः 15-15 आणि 50-50 कोटी रुपये घेऊन. तर या वेळेला महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही. शिवसैनिक तर नाहीच, पण महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही. जो काय राडा व्हायचा आहे तो होईल, बरं का. ही जी दर्पोकगिरी, ज्याला शिवसैनिकाच्या भाषेत गांडूगिरी म्हणतात, हां, नादानपणा म्हणतात, तो आता खपून घेतला जाणार नाही मला. आणि त्यांनी सांगितलं उद्धवजींना आम्ही तुमच्याबरोबरच आहोत. त्यातल्या एका खासदारानं 4 वेळा साईबाबाची शपथ घेतली.
शिर्डीचे होते का? काय शिर्डीचे खासदार होते. एका खासदारानं 3 मिनिटात 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली. 4 वेळा. माझी बायको आजारी आहे, साईबाबाची शपथ. मी तुमच्याबरोबरच आहे, साईबाबाची शपथ. मी उद्या तुम्हाला 2 दिवसात भेटायला येतो, साईबाबाची शपथ. बरं का, मरेपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, साईबाबाची शपथ. हे मलाही आश्चर्य वाटलं, इतका साईबाबा आठवला. एकानं आई भवानीची शपथ घेतली. आई भवानीची शपथ, साहेब मी तुमच्याबरोबर. हे हिंदुत्ववादी आहेत सगळे. एकानं त्याच्या मुलीची शपथ घेतली, एकानं त्याच्या मुलीची शपथ घेतली, कुणी मुलाची शपथ, कुणी आईची शपथ. आता अशा शपथा घेतल्यावरती कोणी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली, ज्याचा संबंध नव्हता कधी बाळासाहेब ठाकरेंशी. विश्वास ठेवणं हे अनिवार्य असतं. एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत आणि हे 6ही खासदार दिल्लीत असल्याची माहिती मिळते. नाही खरं म्हणजे बघा, नाही आता तुम्ही जरा अरविंद सावंत काय म्हणतात किंवा अनिल देसाई काय म्हणतात ते समजून घ्या. खरं म्हणजे राजाभाऊ वाजेंचं खास कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे. ते पहिल्या दिवसापासून एकच सांगतायत की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच आहे. आत्ता ते ट्रेनमधनं उतरले राजधानी एक्सप्रेसमधून, मीडिया त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये घुसला, तिथे त्यांचं तेच वाक्य होतं. याला आम्ही निष्ठा म्हणतो, श्रद्धा म्हणतो. अहो खासदार काय आमदार काय येतात आणि जातात. आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत जे दिलेलं आहे ना ते आम्हाला विसरता येणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. हे साले भोसडीचे लोक कोण जात आहेत हे नहीं, डोंट कट, ये कट मत करना. हाँ, ये लोग जो है बेईमान लोग हैं, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है, ऐसा अब लगने लगा है. मैं किसी पार्टी का और किसी व्यक्ति का नाम नहीं ले रहा. नाही राऊत साहेब, एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आहेत आणि हे 6 खासदारही दिल्लीत आहेत असं कळतंय. ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष यांची भेट घेतली जाईल आणि शक्यता नाही घेऊ द्या. शहा यांची भेट. बघा सध्याच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, लोकसभा अध्यक्ष यांची काय हैसियत आपल्याला माहिती आहे.